हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही प्लस साईज असाल, जाड असाल, तुम्हाला साडीमध्ये अनकम्फर्टेबल वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला साडीमध्ये सुंदर स्लिम दिसण्यासाठी काही टिप्स आहेत, त्या फक्त तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर त्या टिप्स कोणत्या हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूयात की त्या टिप्स कोणत्या. टिप नंबर 1, तुमचा जो पेटिकोट आहे तो ए लाईन न वापरता, म्हणजे जो आपण डेली पेटिकोट वापरतो तो न वापरता अशा प्रकारचा फिश कट स्टाईलचा पेटिकोट वापरावा. मार्केटमध्ये तुम्हाला अशा टाईप्सचे पेटिकोट सहज मिळतील. तुम्ही लायक्रा सॅटिनमध्ये ही पेटिकोट वापरू शकता. त्याने तुम्हाला स्लिम दिसण्यास नक्कीच मदत होईल. करेक्ट पेटिकोट घालणं ही पण एक महत्त्वाची टीप आहे. आता त्यानंतर नेक्स्ट टिप आहे साडीचे मटेरियल. तुम्ही फॅटी आणि हेल्दी असाल तर अशा प्रकारचे जॉर्जेट, शिफॉन अशा ज्या सुळसुळीत साड्या आहेत ना, अशा टाईप्सची तुम्हाला साडी घालायची आहे. सॅटिन साडी ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, अशा ज्या साड्या आहेत त्या एकतर आपल्याला स्लिम लुक देतात आणि त्या जास्त लाईट वेट असल्यामुळे कॅरी करायलाही इझी असतात. काय होतं, भरपूर महिलांना फुलणारी साडी आवडते, जसं की ऑर्गॅन्झा साडी, सिल्क साडी, नेटची साडी, इवन फुलणारी जी कलकत्ता साडी, बनारसी साडीसुद्धा काही जणींना आवडते. तर अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्या थोड्याशा अवॉइड करायच्या आहेत. तर ही पण एक खूप महत्त्वाची टीप आहे, हेही तुम्ही नक्की फॉलो करा. टिप नंबर 3, साडीवरची डिझाईन. तुम्ही जर जाड बुट्टी किंवा जाड डिझायनर साडी घालणार असाल तर त्याने तुमचा लुक आणखीन हेवी दिसतो, जाड दिसतो. त्यामुळे जाड डिझाईनऐवजी तुम्ही बारीक बुट्टी किंवा बारीक डिझाईनची साडी वापरू शकता. तर कुठलीही नवीन साडी घेताना तुम्ही यावर नक्की विचार करा. त्याचबरोबर साडीची बॉर्डर ही बारीक असेल तर तीही आपल्याला स्लिम दिसण्यास मदत करते. त्यामुळे शक्यतो बारीक बॉर्डरवाल्या साड्या चूज करा. त्यानंतरची टीप आहे ब्लाऊजविषयी. तर ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज असतात ना, त्या आपल्याला अजिबात लूज ठेवायच्या नाही. तर अशा प्रकारे बलून्स किंवा ओपन स्लीव्ज असतात तसे बिलकुल चूज करायचे नाही. याने काय होतं, एक तर आपले दंड हेवी असतात आणि अशा प्रकारचे ब्लाऊज घातले तर आपली बॉडी ही आणखीनच हेवी होऊन जाते. त्यामुळे शक्यतो तुम्ही हाफ फिटिंगवालेच ब्लाऊज स्टिच करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही फुल स्लीव्ज, एल्बो स्लीव्ज, सेमी स्लीव्ज ब्लाउजेस ट्राय करू शकता. आणि ब्लाऊजमध्येही तुम्ही जेव्हा नेक चूज करताना तो थोडासा डीप ठेवा. जास्त गळ्याभोवती चिकटून नेक ठेवू नका. तर तुम्ही व्ही नेक स्टिच करून घेऊ शकता. व्ही नेक सारख्या नेकमध्ये आपला लुक हा ॲटोमॅटिकच स्लिम दिसतो. त्यानंतर नेक्स्ट टिप जी आहे ती म्हणजे पदर. तुम्ही जो पदर आहे तो ओपन ठेवू शकता, म्हणजे पदर तुम्ही वन साईड पिनअप करा. त्यामुळेही तुम्हाला एक स्लिम लुक मिळेल. त्यानंतर आहे हेअरस्टाईल. हेअरस्टाईल आपल्याला जास्त पफवाल्या किंवा हेवी बन्स असते तसं ट्राय करायचं नाही. तर अशा प्रकारे सिंपल तुम्ही वन साईड पार्टिशन करून हेअरस्टाईल क्रिएट करू शकता. जर बन घालायचाच असेल तर तुम्ही सिंपल बन घालून समोर फ्लिक्स आणू शकता. आता त्यानंतर आहे ज्वेलरी. ज्वेलरी ऑबियसली साडी घालताय तर तुम्ही ज्वेलरी तर घालणारच. ज्वेलरी ही जास्त हेवी न घालता नाजूक अशी ज्वेलरी तुम्ही घाला. आता नाजूक ज्वेलरी म्हणजे कशा प्रकारे घालायची, तर नाजूक अशी 3 लेअर 2 लेअर ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकता. त्याने काय होईल की तुमची मान आणि तुमचा ओव्हरऑल लुक हा स्लिम दिसेल. आता लास्ट जी टीप आहे ती म्हणजे हातात तुम्ही जास्त बँगल्स न घालता छान असं वॉच घालू शकता किंवा कडंही घालू शकता, किंवा जास्तीत जास्त 2 ते 4 बँगल्स तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे या खूपच सोप्या टिप्स आहेत. ह्या तुम्ही फॉलो केल्या तर साडीमध्ये नक्कीच तुम्ही सुंदर, स्मार्ट आणि बारीक दिसाल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.